8 मार्च 1939 रोजी समता सैनिक दलासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषण हे त्यांच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी भाषण मानले जाते. हे भाषण केवळ एखाद्या संघटनेला उद्देशून दिलेले नव्हते, तर ते संपूर्ण वंचित समाजाला आत्मसन्मान, शिस्त, संघटन आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवणारे होते. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये केवळ भावनात्मक आवाहन नव्हते, तर त्यामागे खोल सामाजिक चिंतन, अनुभव आणि दूरदृष्टी होती. समता सैनिक दल ही बाबासाहेबांनी उभारलेली एक अनोखी संघटना होती आणि या संघटनेसमोर दिलेले हे भाषण त्यांच्या चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब होते. समता सैनिक दलाची स्थापना बाबासाहेबांनी या विचारातून केली होती की समाजात केवळ कायदे करून किंवा भाषणे देऊन परिवर्तन घडत नाही, तर त्यासाठी संघटित, शिस्तबद्ध आणि सजग लोकशक्ती उभी राहणे अत्यावश्यक आहे. तत्कालीन समाजरचनेत दलित समाजावर सातत्याने अन्याय, अत्याचार आणि अपमान होत होता. सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात त्यांना माणूस म्हणूनही वागणूक दिली जात नव्हती. अशा परिस्थितीत केवळ राजकीय हक्कांची मागणी पुरेशी नव्हती, तर समाजात आत्मविश्वास निर्माण करणे, स्वाभिमान जागवणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद निर्माण करणे आवश्यक होते. समता सैनिक दल ही त्याच दिशेने उचललेली एक महत्त्वाची पायरी होती. 8 मार्च 1939च्या भाषणात बाबासाहेबांनी सर्वप्रथम दलाच्या सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांनी स्पष्ट केले की तुम्ही स्वतःला सैनिक म्हणवता याचा अर्थ केवळ गणवेश घालणे किंवा कवायत करणे एवढाच नाही, तर तुमचे आचरण, तुमची भाषा, तुमचे विचार आणि तुमची जीवनपद्धती ही समाजासाठी आदर्श असली पाहिजे. त्यांच्या मते समाज परिवर्तनाची चळवळ ही केवळ घोषणांवर चालत नाही, तर ती चरित्र, शिस्त आणि नीतिमूल्यांवर उभी असते. म्हणूनच त्यांनी समता सैनिक दलातील प्रत्येक सदस्याकडून उच्च चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची अपेक्षा व्यक्त केली. या भाषणात शिस्तीचा विषय बाबासाहेबांनी विशेष महत्त्वाने मांडला. त्यांनी सांगितले की इतिहासात ज्या ज्या चळवळी यशस्वी झाल्या त्या शिस्तबद्ध संघटनांमुळेच यशस्वी झाल्या. विस्कळीत, गोंधळलेल्या आणि स्वार्थी लोकांच्या समूहातून कोणतेही मोठे कार्य उभे राहू शकत नाही. समता सैनिक दल हे शिस्तीचे प्रतीक असले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांनी तरुणांना सांगितले की तुमचे जीवन हे केवळ तुमच्यासाठी नसून समाजासाठी आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक कृतीत समाजाचे हित दिसले पाहिजे. आत्मसन्मानाचा विषय हा या भाषणाचा गाभा होता. बाबासाहेबांनी दलित समाजातील लोकांना अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडावर प्रहार केला. त्यांनी सांगितले की शारीरिक गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी अधिक धोकादायक असते. जोपर्यंत माणूस स्वतःला कमी लेखतो, जोपर्यंत त्याच्या मनात भीती आणि लाचारी आहे, तोपर्यंत तो कधीच मुक्त होऊ शकत नाही. समता सैनिक दलाचे खरे कार्य म्हणजे लोकांच्या मनातील ही गुलामगिरी दूर करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना माणूस म्हणून उभे करणे, असे बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले. या भाषणातून बाबासाहेबांचा तरुणांवर असलेला विश्वास स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की समाज परिवर्तनाची खरी शक्ती तरुणाईमध्ये असते. तरुणांमध्ये ऊर्जा असते, स्वप्ने असतात आणि नवीन विचार स्वीकारण्याची क्षमता असते. जर ही शक्ती योग्य दिशेने वापरली गेली तर समाजात मोठे परिवर्तन घडू शकते. म्हणूनच समता सैनिक दलात मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभागी व्हावे. त्यांनी स्वतःला शारीरिक, बौद्धिक आणि नैतिकदृष्ट्या सक्षम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाचा विषयही या भाषणात महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला नेहमीच मुक्तीचे साधन मानले. त्यांनी समता सैनिक दलाच्या सदस्यांना सांगितले की केवळ शरीराने बलवान होणे पुरेसे नाही, तर मनाने आणि बुद्धीनेही सक्षम होणे तितकेच आवश्यक आहे. वाचन, विचार, चिंतन आणि अभ्यास याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही. शिक्षणामुळे माणसाला प्रश्न विचारण्याची सवय लागते, अन्याय ओळखण्याची क्षमता येते आणि स्वतःचे हक्क समजतात. त्यामुळे समता सैनिक दलाचा प्रत्येक सदस्य हा शिक्षणाकडे गांभीर्याने पाहणारा असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या भाषणात बाबासाहेबांनी लोकशाही मूल्यांमुळेही भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की त्यांची चळवळ ही अन्यायाविरुद्ध आहे, पण ती अराजक माजवण्यासाठी नाही. त्यांचा मार्ग हा कायद्याचा, संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा आहे. समता सैनिक दलाने कधीही हिंसक मार्ग स्वीकारू नये, तर संयम, शिस्त आणि विवेक यांच्या आधारे संघर्ष करावा, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या मते खरे परिवर्तन हे टिकाऊ असते तेव्हा जेव्हा ते नैतिक आणि लोकशाही मार्गाने साध्य होते. बाबासाहेबांनी या भाषणात सामाजिक समतेची संकल्पनाही सखोलपणे स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की समता म्हणजे केवळ कायद्याने सर्वांना समान अधिकार देणे एवढेच नाही, तर समाजातील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे, त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणे आणि त्याला माणूस म्हणून वागणूक मिळणे हे खरे समतेचे लक्षण आहे. जोपर्यंत समाजात जातीभेद, अस्पृश्यता आणि भेदभाव आहेत, तोपर्यंत खरी लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही.
समता सैनिक दलाचे कार्य हे या सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देणे आहे, असे त्यांनी सांगितले. या भाषणातून बाबासाहेबांचा सामाजिक दृष्टिकोन किती व्यापक होता हेही स्पष्ट होते. त्यांची चळवळ केवळ एका समाज घटकापुरती मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण भारतीय समाजाला अधिक मानवी, अधिक न्याय्य आणि अधिक समताधिष्ठित बनायची होती. त्यांनी समता सैनिक दलाला सांगितले की तुम्ही केवळ स्वतःच्या समाजासाठी नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी काम करत आहात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे ही केवळ एका जातीची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक जागरूक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाच्या भविष्याबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की जर हे दल आपले ध्येय विसरले नाही, जर त्यातील सदस्य शिस्तबद्ध, निष्ठावान आणि प्रामाणिक राहिले, तर हे दल भारतीय समाजात मोठे परिवर्तन घडवू शकते. त्यांनी तरुणांना सांगितले की तुमच्याकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. तुमचे आजचे कार्य उद्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे आपल्या जीवनाचे ध्येय केवळ वैयक्तिक सुखापुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करा, असा भावनिक आणि प्रभावी संदेश त्यांनी दिला. 8 मार्च 1939चे हे भाषण म्हणूनच आजही महत्त्वाचे आहे. या भाषणातून बाबासाहेबांचे विचार, त्यांची सामाजिक तळमळ, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या चळवळीचे तत्त्वज्ञान स्पष्टपणे समोर येते. आत्मसन्मान, संघटन, शिस्त, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची मूल्ये त्यांनी केलेली मांडणी आजच्या काळातही तितकीच उपयुक्त आहे. आजही समाजात अनेक प्रकारची विषमता, अन्याय आणि भेदभाव दिसून येतात. अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे हे विचार आणि समता सैनिक दलासमोर दिलेले भाषण आपल्याला दिशा दाखवते. म्हणूनच 8 मार्च 1939 रोजी समता सैनिक दलासमोर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण हे केवळ एखादी ऐतिहासिक घटना नाही, तर ते एक सामाजिक दस्तऐवज आहे, एक प्रेरणा स्रोत आहे आणि एक मार्गदर्शक विचारधारा आहे. हे भाषण आपल्याला सांगते की समाज परिवर्तन हे केवळ घोषणांनी होत नाही, तर त्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न, आत्मसन्मान, शिक्षण आणि संघटन यांची गरज असते. बाबासाहेबांचा हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे आणि भविष्यातही तो समाजाला प्रेरणा देत राहील.